तू उगाच नको घाबरू. आपण सगळे एकाच वाटेवरचे वाटचाल. तथागत बुद्ध, संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर, संत कडगे महाराज यांनी सुद्धा विज्ञानच सांगितलंय. पण तुमच्या कधी वाचनातच ते आले नसतील ना. नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे मी ज्या विभागात राहतो सांताक्रूजमध्ये, त्या विभागात 2-1 वर्षामध्ये जवळजवळ 14 ते 15 लोकांनी आत्महत्या केली. आणि त्याच्यामध्ये सगळे एज ग्रुप 22 ते 35 पर्यंतचे तरुण आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी, कुणी नशेच्या आहारी जाऊन, कुणी घरगुती भांडणं, कुणी कर्जासाठी. तर मला हे फार, आणि ते काही लोक माझ्या जवळचे होते अगदी. तर तेव्हा मला वाटलं की आपण काय करू शकतो यावर. मग मी वर्कशॉप घेतला डॉक्टर मंडलिचांना बोलावून या विषयावर. म्हटलं एवढ्याने भागणार नाही, कारण लोक येऊन सांगत नाही की ते फ्रस्ट्रेट आहेत, की त्यांना कुठला त्रास आहे ते. तर मग ह्याच्यासाठी काय करावं. तर मग म्हटलं आपल्याकडे कलेचं साधन आहे. मग मी त्याच्यावर नाटक लिहायला सुरुवात केली. आणि मग ते नाटक असं गंभीर दिशेला जाऊ नये, कारण मग ते कोणी बघेल तर ते अगदी डोईजड होईल हा विषय. मग मी थोडं हलका फुलकं त्याला करत मी ते या नाटकाची निर्मिती केली, म्हणजे लेखन वगैरे केलं. आणि मग अशा पद्धतीची बांधणी पण केली की नॉट ओन्ली आपण थिएटरमध्ये परफॉर्म करू शकतो, तर आपण कुठेही वस्तीमध्ये, शाळांमध्ये, समाज मंदिरांमध्ये सुद्धा जाऊन परफॉर्म करू शकतो. कारण थिएटरमध्ये इतक्या रुपयाची तिकीट महागडी घेऊन लोकांना बघणं सगळ्यांना परवडत नाही. आणि मला वाटतं हे सगळ्या लोकांपर्यंत जर पोहोचलं पाहिजे, तर अशा पद्धतीची मी बांधणी केली त्या नाटकाची. आपल्या नाटकाचं नाव आहे बी पॉझिटिव्ह. आईला दशावतार कोकणात आलो की काय. अरे ओसाड महाराज तुला कोकण वाटते. अरे कोकणात सौंदर्य अफाट. कोकण या पराक्रमी नागवंशावरून कोकण हे भौगोलिक नाव दिलं. पूर्वी इथे नाग, कोल, द्रविड या जमाती राहत होत्या. आणि झाला तुझा कोकणाचा इतिहास गुगल सांगून. अरे कोकण पुराण तुला सांगितलंच नाही वेड्या. ए बाबा नको रे, पुराणात नको जाऊ आता. असं कसं असं कसं असं कसं असं कसं. अरे कोकणाबद्दल जेवढं सांगा तेवढं कमी आहे रे. वा वा, कोकण म्हणजे स्वर्ग. म्हणजे मी स्वर्गात आलो नाही, स्वर्ग आणि नरकाच्या मध्ये. माझं जे पात्र आहे ते ऍक्च्युली ऑडियन्सनी ठरवू दे असं मी केलेलं आहे. की म्हणजे तो देव आहे, तो भूत आहे, तो डॉक्टर आहे, तो सायंटिस्ट आहे, की तो तत्ववेत्ता आहे, हे काहीच कळत नाही. पण एक आहे, कोणाला वाटतं की तो कदाचित आपल्याच अंतर्मनातलं काहीतरी असावं. आणि जे जे आत्महत्या करायचा विचार करतायत, आत्महत्या का विचार आहे, त्या विचाराला जो बदलतो तो कोणीही असू शकतो. त्याला एक असं मूर्त रूप नसू शकतो. म्हणून मी त्याला अमूर्त ठेवलेलं आहे. शरण आलो तुला स्वामी, शरण आलो तुला. स्वामीला शरण नको, सत्याला शरण. या विश्वाची निर्मिती त्याने केली. तो या सृष्टीचा निर्माता आणि मी त्याचा लेकरू. आणि मी रे तू म्हटला म्हणजे त्याच्यातला आणि आमच्यातला संवाद साधणारा दुवा. अच्छा, मिडल मॅन. प्रार्थना आमची. मला खरोखर सांगायचं तर याच्यात काही अडचण आलेली नाहीये. फक्त एवढंच होतं की हे परफॉर्म कसं करू, किंवा हे कसं लोक एक्सेप्ट करतील का, कारण हा असा जड विषय आहे. मग मी म्हटलं जर मग एकदमच त्याला अगदी फार्सिकल करून टाकलं, एकदम विनोदी करून टाकलं, तर ते विषयाची जी गांभीर्य आहे विषयाचं ते राहणार नाही. मग ते बॅलन्स करणं फार कठीण होतं. मग तुमच्या म्हणजे आपले मित्रमंडळी जे लोक आहेत, थिएटर चे सगळे लोक आहेत, असे जवळचे मित्र आहेत, कोणी कार्यकर्ते आहेत, कोणी या विषयाशी संबंधित काम करतात, त्यांचं मी मार्गदर्शन घेत राहिलो सतत की हे बरोबर आहे का रे, कुठं चुकतंय का, कुठे जास्त होतंय का काहीतरी चुकाचंच वगैरे. असं करत करत ते करावं लागलं. कारण ना लोक फार अँगलनी बोलतात, वेगवेगळ्या अँगल, अरे काय त्यांनी करून टाकले किंवा काय. तर ते मला ते सांभाळायला फार कठीण होत होतं. ऑनेस्टली फार कठीण होत होतं. अपरिचित होतो. आता या जागेचा स्वामी आहे मी. स्वामी? स्वामी म्हणजे मालक. या जगात मालक आणि कामगार ह्या दोनच जाती ना? नाही रे, जाती नाही, वर्ग. आणि वर्गात पुन्हा जाती. तू पण कामगार आहेस ना रे? हो. जगातल्या कामगारांनो एक व्हा. काय? तुला नाही करायचं. तू काय इकडे आलास?
मी एक फक्त उदाहरण सांगेल याच्यातलं, की आम्ही ही टीम ठरवली, वाचन केलं पहिला. तर अगोदर वाचनामध्ये फार त्रुटी निघाला, त्या ॲक्सेप्ट केल्या, त्या काटछाट करत 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 आम्ही फार पुढे गेलो. एक फक्त मी घटना सांगतो. एक आमचा आर्टिस्ट रिहर्सल करत होता, आम्ही रिहर्सल लावतो आणि अचानक तो रडायला लागला. तर मी त्याला म्हटलं, अरे काय झालं विजय? तर म्हणे, नाही दादा, तू जे डायलॉग बोलस ना, की तुझ्या नातेवाईकांना काय वाटेल, तुझ्या जाण्याने तुझ्या घरच्यांना काय वाटेल, आई वडिलांना काय वाटेल, मित्रमंडळींना काय वाटेल. बोलतो, माझा दादा, माझा मोठा भाऊ 2 महिन्यापूर्वी त्याने सुसाईड केलं आणि तू जेव्हा हे संवाद बोलत होतास ना, मला माझा मोठा भाऊ दिसला आणि तो अक्षरशः रडायला लागला. आम्ही अर्धा तास रिहर्सल बंद केली, शांत झालो. हे या विषयाचं गांभीर्य आहे. नवीन देशाला स्वातंत्र्य मिळून ना 75 अधिक वर्ष झालीत ना, हे नवीन आहे. हो हो, हा, देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी तू आत्महत्या कर. मग काय करू सांग ना, मला सांग स्वामी, मी काय करू? त्याच्या पाया पडतो, मला सांग मी काय ए, करू? थांब, तू एक काम कर, तू मला डिस्टर्ब करू नको. हे बाबा, अरे माझं ना अख्खं आयुष्य डिस्टर्ब झालं. मला ना माझा मेंदू ना बधीर झाला. मेंदू बधीर झालाय? हा, मग न्यूरोलॉजिस्ट कडे जा, सायकॅट्रिस्ट कडे जा. आता सायकॅट्रिस्ट कडे जायला मी काय वेड आहे का? अरे वेड्या, तुला कोणी सांगितलं की वेड लागल्यावर सायकॅट्रिस्ट कडे जातात म्हणून? तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? मला ना जाम गरिबी आली रे, हातात पैसाच टिकत नाही. दडपण होतच, कारण असा विषय घेणं आणि म्हणजे मी तरी आधीपर्यंत अशा कधी विषयांवर काम केलं नाही. माझ्यासाठी हा कठीणच विषय होता, कारण हा थोडा सायंटिफिकली जातोय. म्हणजे आपण नुसतं असं वरवर कुठले एक राजा राणी मित्र प्रेम वगैरे वगैरे करताना तसं काय अवघड नसतं. पण हा विषय म्हणजे तुम्ही मेंदूशी रिलेटेड आहे, विचारांशी रिलेटेड आहे. मग ते हाताळायला तुमचा अभ्यास पण तेवढा, आणि माझा खरोखर तेवढा अभ्यास आहे की नाही, हे कठीण आहे तेवढं पोहोचणं. मी अजूनही म्हणतो की ते थोडं कुठेतरी अर्धवट आहे, त्याला परिपूर्णता कधी लागेल ते माहित नाही. पण एक आहे, ऑडियन्समध्ये एक कळतं, मित्रमंडळींमध्ये एक कळतं, की जेव्हा हे नाटक संपतं तेव्हा प्रत्येक जण 1-2 दिवसानंतर त्यांची उदाहरणं सांगतं त्यांच्यासोबत झालेल्या घटनांचं. म्हणजे आत्ता नाटक सुरू व्हायच्या अगोदर एखाद्याने फोन केला होता की मी येतोय नाटकाला, आणि त्यांनी सांगितलं की त्याचा रिलेटिव्ह कोणी आहे, त्याला परीक्षेमध्ये एका विषयात कमी मार्क मिळाले म्हणून त्याने आत्महत्या केली. हे शेअरिंग होतं, या नाटकातून शेअरिंग होतं, एवढं मात्र नक्की आहे. मानला म्हणजे तू प्रबोधन करणारा स्वामी असतो. हा, पण इथं कोणाचं प्रबोधन करणार? दगडांचं नाही, दगडावर डोकं टेकणारा मेंदूचं प्रबोधन करण्याची माझी ड्युटी आहे. ड्युटी? येस, ड्युटी. ड्युटी म्हणजे लोकांना सामाजिक समस्येतून, सामाजिक गुलामीतून बाहेर काढतो. पण मला कशातूनच बाहेर पडायचं नाही. नाही, पण मी तुझ्यासाठी काहीतरी करणार ना. नाही, माझ्यासाठी काय करू अरे नको. मला काहीतरी करू दे ना. नाही, मला करूच नको काही. अरे एवढं पाठांतर केलंय, काहीतरी करू दे. नाही, नको 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 काय नको. अरे मी तुझ्यासाठी काहीतरी करणार. नाही, मला सुचलं म्हणजे मला असं वाटलं की मला आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, एवढं महागडं नेपथ्य आणि ते सगळं करायला आणि विषय पोचवायचा आहे. मग मी विचार केला, नेपथ्य महत्वाचं आहे की विषय महत्वाचा आहे. मग नंतर म्हटलं की नेपथ्यवर खर्च करण्यापेक्षा आपल्या कलाकृती अशी असले पाहिजे की लोकांनी तुम्ही नेपथ्य काय केलं हे विसरून गेलं पाहिजे आणि तुमच्या कथानकात ते गुंतले पाहिजेत. तर मी असं केलं की जे अवेलेबल आहे, आता तुम्ही बघितलं थिएटरमध्ये जे लेवल अवेलेबल आहे त्या लेवलवर आम्ही नाटक करतोय. तर ही प्रक्रिया केली मी. करणार? हा, तू माझ्यासाठी करणार? हा. हे मग मला नोकरी दे. एवढं सोडून बोल. स्वामी ऐक ना, मला नोकरी देणार आहे. अहो त्यांना मी उपास तापास करतो, नमस करतो, असा पायी चालत येतो, सरपटक येतो. हा, पण मला नोकरी देणार प्लीज ना, प्लीज. You see the whole politician of Slovenia. It's just a position. But the removal of the dedication of the country. प्रेक्षकांना आव्हान मी इतकंच करेन की बघा, आपल्या आसपास या घटना घडतायत, राजरोसपणे घडतायत, आपल्या घरात सुद्धा या घडतायत. सध्या या मोबाईलच्या युगामध्ये ऑनेस्टली सांगायचं म्हणजे माणसाचा माणसाशी संवाद तुटलेला आहे, आणि संवाद तुटल्यामुळे माणूस आयसोलेट झालेला आहे. आणि जर तुम्हाला हे सगळं वाचवायचं आणि त्याच्यामुळे त्याने काय करावं, त्याच्या डोक्यात काय विचार चाललेला आहे हे आपण हेरू शकत नाही, पण ऍटलीस्ट संवाद सुरू करा. संवाद सुरू केला तर निदान आपल्याला ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात. आणि त्याच्यासाठी जर हे नाटक थोडंसं मार्गदर्शक ठरत असेल तर नक्की नाटक बघा, आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा, सगळ्यांना सांगा की हे नाटक बघा, बी पॉझिटिव्ह. आमचं बी पॉझिटिव्ह हे नाटक नक्कीच बघा, आणि थिएटरहॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा.